आतापर्यंत आपण दिलेल्या औषधाचा विवर सांगून शेवटी तो, स्वामी, आमचे वडील आजूबाजूच्या गावात त्यावेळेला खूप प्रसिद्ध होते. त्यांना पाहिलं तर ऋषींना पाहिल्यासारखं वाटत होतं. मी अजून लहान होतो, तरी माझ्या स्मरणात आहे. त्यांनी रोगाला केवळ तीर्थ दिलं तरी गुण येत होता. खरं, सगळ्या विद्या सगळ्यांना प्राप्त होत नाहीत. प्राप्त झालेल्या विद्येत दृढ श्रद्धा, निस्वार्थ भावना, परोपकारी बुद्धी हे सर्व प्रामाणिकपणे मिळवले तर तेच तप. हे तुझ्या वैद्यवृत्तीत द्रव्यार्चन मुख्य नसावं. रोग्यांची सेवा, त्यांना त्या औषधापासून गुण मिळावा, हेच निष्काम कर्म आणि तप आहे. हे तप वाढल्यावर काही सिद्धी आपोआप येतात. तीव्र रोग ग्रहणशक्ती, औषध रहस्याचं स्फुरणशक्ती, वैद्यवृत्तीची अधिदेवता असलेले अश्विनी कुमाराची कृपाशक्ती, हे 3 सिद्ध झाल्यावर तो वैद्य धन्वंतरीच, साक्षात शिव. अशांनी फक्त पाणी दिले तर काय आणि राग दिली तरी रोग्यांवर चांगला परिणाम होतो. रोगात 4 भाग केले तर 2 भाग ईश्वर, ध्यान आणि धैर्याने उतरलेले 2 भाग औषधोपचाराने निवृत्ती करायला पाहिजे. आरूढांच्या अनुभवी बोलांनी, हितोपदेशांनी युवक वैद्याला दिव्य रहस्य माहीत झालं. स्वतः चरकमुनीच या रूपात येऊन रहस्य सांगितलं की काय, असा एक क्षण भ्रम झाल्यासारखं वाटलं. इतक्या दिवसाचा कमीपणा पटकन भरून गेल्यासारखं झालं. हृदय तृप्त झाल्याचा अनुभव आला. तो युवक वैद्य सिद्धाच्या पदकमलाला स्पर्श करून ते चरणरज कपाळाला लावून, महानुभाव, तुमच्याकडून मोठा उपकार झाला. तुमच्यासोबत बोलून मी धन्य झालो. त्याचं हृदय भरून आलं. तिथून आपले पर्यटन पुढे चालू केलेले सिद्ध अमृतसरला आले. सरोवराच्या किनाऱ्यावर भव्य दिव्य रहस्यमय तत्वानं भरलेलं सुवर्ण मंदिर पाहून, गुरुवारी नित्य चालत असलेला सत्संग पाहून, त्या लोकांचा धर्मगुरू, गुरुद्वार, गुरुग्रंथ साहेबांवरची अतीव श्रद्धा, भक्ती, त्यांच्यातील एकता त्यांना खूप आवडले. तेथून नानकपीठाला आले. तिथले धर्माधिकाऱ्यांची भेट घेऊन गुरुमुखी शास्त्राबद्दल विचारलं. ओंकार ध्यानच तिथे मुख्य. ते पाहून त्याचं रहस्य त्यांना सांगून सोबत प्रवणोपासनेचा क्रम सांगितल्यावर आपल्या ग्रंथसाहेबाचं गुह्य दुसऱ्याच्या मुखानं ऐकलं ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तेथून कुरुक्षेत्राला आले. महाभारत कथा डोळ्यासमोर उभी राहिली. 100 मुलं रणांगणात नाश झालेल्या गांधारीचं करुणाक्रंदन वायुमंडलाच्या त्या तरंगात ऐकू आल्यासारखं झालं. अर्जुनाच्या गांडीवाचा स्वर, भीमाच्या गदाप्रहाराचा नाद, कृष्णाचा गीतोपदेश, हे सगळं ऐकावं का, अशी भावना मनात येऊन पुढे निघाले. तसंच हरिद्वार, बद्रिकाश्रम, नारायण आश्रम, केदारेश्वर, जंगमवाडी हे सर्व पाहून मणिकर्णिका देवालयात माता अन्नपूर्णेश्वरीला नमस्कार करून, देवीला स्तोत्र म्हणून सुरभांड लिंगाचं दर्शन घेऊन, त्याला संबंध असलेल्या त्या पौराणिक कथा आठवून हसून ब्रह्मघाटाजवळ आले. देवालयाच्या जवळ दगडावर बसले. तेथील सृष्टी सौंदर्य पाहून त्यांचं कविहृदय नाचलं. संतोषानं भावसमाधीत जात होते. गंगेचा ओंकारनाद ऐकू येत होता. हिंदूच्या सगळ्या परिशुद्ध, पवित्र, उत्कृष्ट भावना गंगा घेऊन वाहत आहे का? भारतीयांची रामनामामृतात जेवढी भक्ती आहे तितकीच गंगेत आहे.
ती गंगा न पाहणारे दुर्भागी. आपल्या नदीतच त्या गंगेत प्रतिबिंब पाहतात. तेही न पाहणारे विहीर तलावातच गंगेची भावना करून समाधान करून घेतात. तेवढंच काय, भरलेल्या कलशात गंगेला आवाहन करून पूजा करतात. धन्य माता धन्य, सर्व जीवांना पाणी देणारी आई तू. तुझ्या पाण्यातील एक बिंदू परमपवित्र. त्यांचं मन भावसमाधीच्या शिखराला जाऊन पोहोचलं होतं. गंगेच्या उत्तुंग पवित्र लीलासहित ओंकार घोषच रोमारोमात त्यांच्या कानात रंगासारखं फिरत होतं. परब्रह्माच्या विभूतीचा अंश असल्यासारखं वाटलं. भावसमाधीच्या त्या शिखाग्रातून सविकल्प समाधीच्या शिखरावर त्यांचं मन गेलं. आहा, गंगा मातेचं भव्य दर्शन. कोटी कोटी वर्षानंतर कोटी कोटी पाप ताप मलाप हारिणी, किती सहनामयी कल्याणी. मातेचे दूध पीत पीत मुलं जसं झोपी जाते, तसे सिद्ध त्या सविकल्प समाधीच्या शिखाग्रावर निर्विकल्प समाधीत जाऊन देहभान हरपले. सच्चिदानंद ब्रह्माचा आनंदरस प्रवाहात बुडून जागृत झाले. ते कितीतरी वेळपर्यंत भावसमाधीतच होते. बाहेरचा गोंधळ कलकल आवाजाने त्यांच्या समाधीत मन उत्थान पावलं. हळूच डोळे उघडले. बसलेल्या मंदिरात आजूबाजूला मोठमोठ्या 2 अश्वत्थ वृक्षावर वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचा आवाज, वृक्षाच्या खाली तसाच आवाज. आश्चर्य वाटलं. एकीकडून सप्तैव पदार्थ असा आवाज, दुसरीकडे मन षोडश पदार्थः तत्त्वज्ञानिनः श्रेय साधिगमः इति न्यायशास्त्रनिरूपिते तस्मात् कथं सप्तैव इति दृष्टे सती असं सांगितलं. आपापल्या गुरूंकडून अनुकरण केलं. वरती पक्ष्यांचा आवाज, खाली शास्त्रांचे बोल. काहीच भेद नाही. अर्थ नसणारे बोल. व्यर्थ असणाऱ्या अनित्य वस्तू दृढ करण्यासाठी सशाचे शिंग पकडण्याचा व्यर्थ साहस, व्यर्थ शिक्षण पद्धती. त्यातील कोणीही मागे सरण्याची सूचना देणारा मिळाला नाही. महादेव शास्त्री तसेच त्यांचे 56 शिष्य समूह, जगन्नाथ भट त्यांचे 72 शिष्य. महादेव शास्त्री कणाद न्यायशास्त्र शिष्यांना बोध करत होते. जगन्नाथ भट्ट गौतमोक्त न्यायशास्त्र आपल्या शिष्यांना बोध करत होते. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंड, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह स्थानात 16 पदार्थ राहतात असे जगन्नाथ भट्ट म्हणाले. तुमचे 16 पदार्थांचा आमच्या 7 पदार्थात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, त्यांचा अंतर्भाव आहे असे महादेव शास्त्री म्हणाले. त्यांचा वादविवाद जिथे मर्यादा पार केल्यावर सिद्धारूढांनी त्यांना पाहून, पंडित हो, दोघंही इकडे या असं म्हणून बोलवले. गुरुद्वयाच्या वादांनी शिष्यांना दिग्भ्रम. कोणावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा? 7 पदार्थ अथवा 16 पदार्थ, अथवा दोघांचेही खोटं असून दुसरं कोणतं खरं असू शकतं का? विद्यार्थी रस्ता चुकल्यासारखे झाले. गुरुमध्ये, शास्त्रवाक्यांमध्ये त्यांचा विश्वास हळूहळू कमी होत असलेला सिद्धांना दिसला. हे सुलक्षण नाही. तसेच या वादविवादाने कोणालाही केव्हाही प्रयोजन नाही असे समजून, पंडित हो, दोघंही इकडे या
स्नेहकंठाने सिद्धांनी बोलवलं. ते दोघं महापंडित पांडित्याचा मद वाढलेले मदोन्मत्त गजासारख्यांना बसवून बोलवणं सामान्याला साध्य आहे का? ज्ञानगंगेच्या समोर पंडित पर्वत गंभीरतेने चालत आले. या पंडितोत्तम, या बसा. या सुसंस्कृत बोलण्याने प्रभावित झालेले पंडित सिद्धांच्या डाव्या बाजूला येऊन